नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, फ्युचर डॉक्टर्स म्हणजे आजचा विषय जो आहे तो मानसिक तयारी नीट परीक्षेची. हा विद्यार्थ्यांसाठी सेशन सर्वात महत्त्वाचा आहे. काउंट डाऊन टू विक्टरी. मी काही चुका जर नाही केल्या तर माझे सिलेक्शन होऊ शकते. या विषयावरती आज आपण महत्त्वाचे काही टॉपिक विचार करण्यासाठी आपल्या समोर आले. आपल्या सर्वांना आणि सर्व फ्युचर डॉक्टर्स आणि पॅरेंट्सना शेड्यूलच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर शारीरिक, मानसिक आणि टाइम टेबलच्या आणि टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये आज आपण सुरुवात करत आहे. वास्तविक भीती वाटते सिलेक्शन होईल की नाही. पहिला प्रश्न, भीती वाटते सिलेक्शन होईल की नाही. असं वाटतंय कितीही वाचलं तरी सारखं विसरतंय. सिलेबस कव्हर होत नाही, रिव्हिजनला वेळ लागतो आहे. काय करावे, असे प्रश्नांचं काहून आपल्या समोर माजले असतं आणि त्यावेळेस आपल्या समोर विषय येतो. म्हणजे भीतीचं सावट आपल्या समोर आलेलं आहे की जसं जसं परीक्षा जवळ येईल तसं मी फेस करू शकेल का. सर्वात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, डर के आगे जीत है. भीतीच्या पुढे 100% विजय आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याच विचाराच्या किंवा आपल्याच लेवलच्या असणाऱ्या 1, 2, 3 किंवा 4 मित्रांना एकत्र येऊन ह्या सर्व मित्रांनी वेगवेगळे टॉपिक घेऊन डिस्कशनसाठी वेळ द्या. त्याला आपण ग्रुप डिस्कशन असं म्हणतो. रिव्हिजन फास्ट होईल. या सर्व गोष्टीवरती एक उपाय आहे. रिव्हिजन फास्ट होण्यासाठी 4 विद्यार्थ्यांनी एक चॅप्टर घेऊन सर्वांनी डिस्कशन 1 तासामध्ये उरका. म्हणजे 4ही चॅप्टर्स परफेक्ट होईल जाईल. एकमेकाला ज्ञान द्या. ज्ञान दिल्यानं वाढणार आहे, कमी होणार नाही. एकमेव जगातली अशी गोष्ट आहे की दिल्याने कमी होत नाही, वाढते. आपल्या शिक्षकावरती विश्वास ठेवा. जे आपल्याला शिकवणारे टीचर्स आहेत ते 100% आपल्यासाठी आणि आपल्यातलं बेस्ट बाहेर काढण्यासाठी बनलेले आहेत आणि त्यांचा संपूर्ण वेळ 2 वर्षामध्ये दिलेल्या प्रत्येक टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेशन करा. डाऊट सोल्युशन त्यांना द्या. शिक्षकांना आपण भेटायला आलं की भीती वाटली पाहिजे. आपले एवढे डाऊट्स असले पाहिजे. कमी डाऊट्स असतील तर आपल्याकडे अभ्यासच झाला नाही, काही झालं नाही असा एक अर्थ होऊ शकतो, किंवा खूप सारा पूर्ण अभ्यास झाला असं होऊ शकतो. डाऊट्स भरपूर आले पाहिजे. डाऊट सोल्युशन आपल्या टीचर्स करून घ्या. आपल्या शिक्षकावरती विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे राईट डायरेक्शनकडे, तुम्ही तुमच्या टार्गेट अचिव्हमेंटकडे कॉन्सन्ट्रेट करा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा की जेणेकरून मी आता जे करतोय ते 100% मी अचिव्हमेंटकडे चाललेलो आहे आणि माझा जो मार्ग आहे तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे. याच्यासाठीकडे माझी वाटचाल चालू आहे आणि या वाटचालीसाठी मी जबरदस्त इच्छाशक्ती पाठीशी घेऊन प्रामाणिक प्रयत्नांच्या आधारे मी टार्गेट कंप्लीट करेल, याच्याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. दुसरी गोष्ट, हाय ड्रीम्स ठेवा. खूप मोठा विषय आहे की माझे स्वप्न फार मोठे असले पाहिजे. माझ्याकडे आता मार्क 350 येतात, मी 720चं टार्गेट ठेवलं पाहिजे. जगातलं सर्वोच्च टार्गेट ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असणारा की जेणेकरून त्या प्रयत्नांच्या दिशेने आपण वाटचाल करत असताना प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटाकडे आपण दुर्लक्ष न करता त्याच्यावरती फेस करून आपल्या विजयाची गुढी उभारण्याची एक मनामध्ये नवी उर्मी जागृत करा. बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्या वातावरणाच्या शेजारी, आपल्या घराच्या शेजारी किंवा आपल्या आसपास पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार झालं पाहिजे. म्हणजेच काय की आपण आपल्याकडेचं जे सराउंडिंग आहे ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. एकही इथून पुढे 19 दिवसामध्ये एकही निगेटिव्ह विचाराला शिव देऊ नका. स्वतःचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. पॉझिटिव्ह असणाऱ्या माणसांना भेटा आणि निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींची भेट आयुष्यभरात घेऊ नका. बऱ्याच वेळा नाही मधून काही सुरुवात होत नाही आणि होय मी ते करेनच याच्यामधून सर्व जगाची सुरुवात झाली आहे. जिंकण्याची आसक्ती तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. जबरदस्त इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि त्याला जोड ही दिशेची असली पाहिजे. त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्नाची असली पाहिजे. गतीला किंवा वेगाला दिशेची जोड असेल तर टार्गेट अगदी कमी वेळामध्ये आपण अचीव्ह करू शकतो. रूम डेकोरेशनकडे कॉन्सन्ट्रेशन करा. पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर बनवण्याचा प्रयत्न करा. आपल्या रूमच्या आसपास किंवा रूमच्या प्रत्येक भिंतीवरती आपल्याला न येणाऱ्या प्रॉब्लेम्स किंवा टफ टॉपिक अगदी चिकटावून ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जे फॉर्म्युले आणि टफ जे आपल्याला येत नाहीत किंवा अवघड जाणारे जे टॉपिक आहे ते अगदी आपल्या समोर दिवसभरातून 2 ते 3 वेळा बनवले पाहिजे. आणि हा जो रूम डेकोरेशन आहे ते पहिल्या दिवशीपासून तेच राहिलं पाहिजे. दर 3 दिवसाला रूम डेकोरेशन बदलत गेली पाहिजे. प्रत्येक टॉपिक जो येत नाही तो लिहून काढला पाहिजे. तो कच्च्या पद्धतीने लिहिला तरी चालेल, वेळ जातो. आपली बॉडी लँग्वेज ही पॉझिटिव्ह असली पाहिजे. जिंकण्याची आसक्ती असली पाहिजे. डिप्रेशनला जवळपास सुद्धा येऊ दिलं ना पाहिजे. पहिली गोष्ट, स्वतःचं एक फाइंड युअर इन्स्पिरेशन असं म्हणून की ज्यामध्ये तुम्हाला इन्स्पिरेशन मिळू शकेल. अशा प्रकारचे जगातील असणारे महापुरुष किंवा सक्सेसफुल व्यक्ती जे आहेत त्यांच्या अनुभवाची शिदोरी, आपल्या आसपास असणारे ज्ञानदान करणारे आपले टीचर्स, शिक्षक, किंबहुना आपले सर्व पेरेंट्स आणि आपल्यापेक्षा अनुभवी असणारे सिनियर्स याच्यावरती विश्वास ठेवा. त्यांच्या अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीशी घेऊन आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. स्पेंड युअर टाइम इन युअरसेल्फ विथ युअरसेल्फ. तुमचा वेळ हा तुमच्या स्वतःसाठी द्या. खूप स्वार्थी बना. फक्त आणि फक्त मी आणि माझ्यासाठीच विचार करेल. जगातल्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देणार नाही. माझा पूर्ण वेळ फक्त आणि फक्त माझ्या स्वतःवरती देईन. त्याच्यासाठी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
दररोज 2 वेळा आपल्या टार्गेटचं स्मरण करा. दिवसातून रोज 2 वेळा आपल्या टार्गेटचं स्मरण करा. मी तर म्हणतो प्रत्येक क्षणाला इथून पुढे जिंकण्यासाठी वेडा व्हा. देहानं वेडाबोला झाल्याशिवाय जगातली कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. ज्यांनी इतिहास घडवला ते सर्व लोक वेडेच झालेले होते आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये या सर्वांना वेडच म्हटलं गेलेलं होतं आणि अशाच वेड्यानीच इतिहास घडवलेला आहे. माझ्याकडून जर इतिहास घडणार असेल तर मला वेड झालं पाहिजे. एका देहानं पेटून उठलं पाहिजे. आपल्या यशाचा साक्षीदार म्हणजेच आपल्यासाठी हेल्प करणाऱ्या सर्व आपले पेरेंट्स, आपले सिनियर्स, आपले मित्र, आपले टीचर आणि आपल्या शेजारी पॉझिटिव्ह क्लायमेट किंवा ऍटमॉस्फिअर तयार करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता ठेवा. कृतज्ञता ठेवल्यामुळे आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी एनकरेज होते आणि त्यामुळे एक प्रकारचं इन्स्पिरेशन येतं. मी खूप स्वतःला हायर ॲटिट्यूड मध्ये ठेवलं आणि दुसऱ्याला जर अंडर एस्टिमेट केलं तर आपल्यामध्ये एक इलेक्ट्रोलाइट्स बॉडीमध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तयार होत असते. प्रत्येक विषयाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. एव्हरी डे 4 पैकी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी प्रत्येक विषयाला हात लागला गेला पाहिजे. माझ्याकडे स्कोर 350 ते 450 येतोय तर मी काय करावं? तुमचा स्कोर जास्तीत जास्त 100 ते 150 पर्यंत स्कोर ग्रो होऊ शकतो. प्रत्येक दिवसातील एका तासाकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. आजपासून राहिलेल्या 19 दिवसामध्ये 24 तासापैकी 14 ते 16 तास आपण आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. जगातली सर्व गोष्टी या 19 दिवसामध्ये सोडून द्या. फक्त टार्गेट युअर गोल. तुमच्या गोलकडे टार्गेट करायला लक्ष द्या. फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. आपला 100% वेळ हा आपल्या टार्गेटच्या दृष्टिकोनातून स्पेंड करायला शिका. 300 ते 450 पर्यंत मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना आजपासून खूप मोठा इतिहास घडता येऊ शकतो का? कदाचित हे काम कठीण जरी असलं तरी ते तुम्ही हाताशी घ्या. कदाचित अचिव्हमेंट मधला हा एक सुंदर इतिहास आपल्याकडून घडवणार असेल तर 100% ते होऊ शकतं. मार्क्सवरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा मला ज्या टॉपिक मध्ये येत नाही त्या टॉपिककडे कॉन्सन्ट्रेशन करा. वारंवार रिपीटेड एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला येत नसेल त्या चॅप्टरकडे कॉन्सन्ट्रेट करा. आपल्या टीचरनं शिकवलेलं समजत नसेल तर ऑनलाईन सिस्टमनुसार अदर सोर्सेस जे असतात त्या सोर्सेस मधून तो कन्सेप्ट क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांचा स्कोर 450च्या वरती आहे यांनी फोकस ऑन मॉक टेस्ट. तुम्ही तुमच्या मॉक टेस्ट किंवा फुल सिलेबस टेस्ट वरती फोकस केलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 200 ते 250 येत आहे अशा विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट जर द्यायला लागला आणि जो स्कोर तशाच पद्धतीने येत असेल तर मात्र मॉक टेस्ट देण्याच्या ऐवजी पार्ट टेस्ट द्या. पार्ट टेस्ट त्याला आपण म्हणू किंवा छोट्या टेस्ट द्या की जेणेकरून तुमच्यामध्ये थोड्या अभ्यासाचा कॉन्सन्ट्रेट होईल. एखादा टॉपिक परफेक्ट होण्याकडे मदत होईल आणि मॅक्झिमम स्कोर होण्याचा प्रयत्न होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांना 720 मार्क बनण्याची आसक्ती असली पाहिजे. परीक्षा इथून पुढे 19 दिवस आहे. आज देणारा पेपर हे मी आज देणार आहे आणि आज दिलेल्या 2 वाजता दिलेल्या पेपरला जरी माझ्या 100 विद्यार्थ्यांपैकी मला 450 मार्क्स पडले आणि एका विद्यार्थ्याला 720 मार्क्स पडले तर हे जे गुणांकन आहे हे गुणांकन आज 2 वाजता असेल. ज्यावेळेस 5 वाजता पेपर संपेल तिथून पुढे रात्री 2 किंवा 1 वाजेपर्यंत झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन किंवा आन्सर की पाहून किंवा प्रत्येक प्रश्न जो मला आला नाही तो मी एनसीईआरटी मध्ये स्वतः शोधेल आणि तो अभ्यास करेन. डायरेक्ट नेटवरती टाकेल किंवा डायरेक्ट आन्सर की मध्ये बघितलं तर अभ्यास परफेक्ट होत नाही असं माझं अनुभवानुसारचं म्हणणं आहे. तुम्ही एनसीईआरटी मधून शोधा आणि तो प्रयत्न बरोबर आला तर तुम्ही तिकडे आपल्या आन्सर कीकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळा 550 स्कोर 500 स्कोर येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे 100% महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाण्याचा जो योग आहे तो निश्चित जवळ आलाय असं समजायला काही हरकत नाही. इथून पुढे राहिलेल्या 19 दिवसापैकी प्रत्येक दिवसाला जर पाहायला गेलं तर 100% आपल्याला 14 ते 16 तास आपल्याला वेळ मिळतो. ह्या 14 ते 16 तासामध्ये आपण या टाइमचं मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे. पहिली गोष्ट आपलं टार्गेट मिशन 720. आज संध्याकाळपर्यंत मी 720 मार्काची 100% तयारी करेन. मला जरी आताच्या 2 वाजून किंवा 5 वाजता पेपर देताना या पेपरमध्ये जरी मला 350 मार्क्स पडलेले असले तरी संध्याकाळी झोपताना मात्र 720 ची बेरीज करूनच झोपेल तरच मला झोपण्यासाठी परवानगी आहे. त्याशिवाय मी झोपणार नाही. बऱ्याच वेळा सर्व उत्तरं मी बरोबर देत होतो आणि आलेल्या उत्तरांची संख्या मला जास्त वाटत होते पण प्रत्यक्षात आन्सर की आल्यानंतर मला प्रश्नांची उत्तरं खूप सारी चुकल्यासारखे वाटते. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की तुमचा अभ्यास हा स्टडी चांगला झालेला आहे परंतु तुम्ही छोट्या मिस्टेककडे लक्ष देत नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला चुकवण्याचा प्रयत्न एक्झामिनरनं केलेला असतो. त्यामुळे संपूर्ण प्रश्न वाचा आणि वाचल्यानंतर 4ही पर्याय आपल्याकडे आत्मसात करा. त्याच वेळेस तुम्ही 1-2-5 सेकंद जास्त घेतले तरी चालेल परंतु चूक आपल्याला परवडत नाही. त्यामुळे 2 किंवा 5 सेकंद 10 सेकंद जास्त गेले तरी चालतील परंतु संपूर्ण प्रश्न वाचा आणि त्याच्यावरती ज्यावेळेस आपल्याला परफेक्ट एकावरती आपण ज्यावेळेस एकमत होईल आपल्या मतामध्ये दृढ विश्वास होईल हेच उत्तर आहे त्यावेळेस तुम्ही पब्लिंग करायला जा.
बऱ्याच वेळा पहिला प्रश्न वाचला की लगेच पहिलं किंवा दुसरं उत्तर बरोबर वाटतं आणि बबलिंग करतो आणि परत लक्षात येतं की दुसऱ्यापेक्षा तिसरा किंवा चौथा पुढचा पर्याय हा जास्त बरोबर आहे असं आपल्याला वाटतं आणि आपल्याकडे सगळेच पर्याय नाहीसे झालेले असतात. त्यामुळे परत आपल्याला डबल बबलिंग करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. हे बऱ्याच वेळा अनुभवाने तुम्ही सगळे शिकलेले असालच. ह्या सिली मिस्टेक्स तुम्ही अवॉइड करायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा PYQ म्हणजे पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स सोडवत असताना किंवा प्रॉब्लेम सोडवत असताना आपण फिजिक्स कडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे लक्ष देतो. माझं असं म्हणणं आहे की तुमची थिअरी जर परफेक्ट असेल तर प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात. दिवसभर फक्त प्रॉब्लेम्स करत बसला आणि तुमचा थिअरी जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये स्कोअर करणं 100% अवघड जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळं थिअरी बरोबर म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचबरोबर थिअरीकडे सुद्धा लक्ष केंद्रित करायला किंवा कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. डोंट स्पेंड युअर टाइम इन सोशल मीडिया. म्हणजे तुम्हाला हे पहिल्यांदा सगळ्यांनाच माहिती आहे, मोबाईल फोन आणि इतर सर्व गोष्टीवरती कसल्याही प्रकारचं लक्ष देऊ नका. ज्यांना मार्क्स 500 पेक्षा जास्त येतात त्यांनी मॉक टेस्टवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर येतोय त्या विद्यार्थ्यांनी मात्र पार्ट टेस्टवरती कॉन्सन्ट्रेट करायला हरकत नाही. बऱ्याच वेळा 3 प्रकारच्या चुका आपण करत असतो की त्या 3 चुका कोणत्या, की तुम्ही जे तुमच्या मनामध्ये मिथ्स असतं की वारंवार ज्या गोष्टी आहेत ते वारंवार चुकतायत किंवा आपल्या डोक्यामध्ये जे काही गोष्टी चुकलेल्या आहेत त्या आपल्या चुका आपण समजावून घ्या, रिअलाइज करा. पहिला मिस्टेक कोणते, की आपल्या स्वतःला एखादी गोष्ट तुका मारल्यानंतर सो बरोबर येते. एखाद्या मॉक टेस्ट मध्ये प्रश्नाचे उत्तर तुका मारतो आणि बरोबर येतं. आपल्याला माहित असतं आपल्या स्वतःच्या आज्ञा शक्तीला की आपण हे अंदाजे उत्तर दिलंय, तरी सुद्धा आपण ते माझं आले परफेक्ट म्हणतो आणि कदाचित तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला नसतो आणि फायनल परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न येतो, त्यावेळेस तुमचे स्कोअर होत नाही. त्यामुळे आपल्या चुका आत्मसात करा. डोंट गो इन युअर मिथ्स. तुमच्या मिथ्स किंवा तुमच्या भ्रमामध्ये तुम्ही जाऊ नका. वारंवार चुकणाऱ्या टॉपिककडे किंवा चॅप्टरकडे लक्ष केंद्रित करा आणि अशा चॅप्टरची एक वेगळी लिस्ट बनवा. मॉक टेस्ट वर्सेस पार्ट टेस्ट. कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पार्ट टेस्टकडे कॉन्सन्ट्रेट करा. जास्त मार्क्स आणि चांगला स्कोर मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम आतापासून कमीत कमी 10 तरी मॉक टेस्ट द्यायला पाहिजे. राहिलेल्या 19 दिवसामध्ये 1 दिवसात किंवा रोज एक, ज्यांना 500 ते 600 मार्क्स येतात अशा विद्यार्थ्यांनी रोज एक पेपर सोडवलाच पाहिजे. अभ्यासाच्या नावाखाली फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करून थिअरीकडे दुर्लक्ष करू नका. थिअरी येत नसेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही, ते चुकणारच. टाइम मॅनेजमेंट मध्ये लक्षात घ्या, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा सकाळी उठेपर्यंत 24 तासामध्ये 6 ते 8 तास झोप आणि झोपेबरोबरच सर्व इतर गोष्टी, जेवण आणि आपला सर्व प्रातःविधी हा सगळा 2 तासात, सर्व दोन्ही जेवण आणि नाश्ता हे सर्व आपल्याला 2 तासात कंप्लीट करायचे आणि दरम्यान 8 तास ते 10 तास आपण सोडून दिले तर 14 ते 16 तासाचं तुमचं टाइम टेबल बनवा. याच्यामध्ये फिजिक्ससाठी 5.5 तास, केमिस्ट्रीसाठी 4.5 तास आणि बॉटनी आणि झूलॉजीसाठी 6 तास, असं 16 तासाचं रोजचं टाइम टेबल ठेवा. कदाचित याच्यामध्ये जर समजा चांगला अभ्यास झालेला असेल तर मात्र तुम्ही थोडंसं बायोलॉजीला वेळ कमी देऊ शकता, फिजिक्समध्ये थोडा वेळ वाढवू शकता किंवा केमिस्ट्रीला थोडासा वेळ वाढवू शकता. तुमचा यशाचा खरा मार्ग जर काय असेल, खरं शिखर काय असेल तर ते फिजिक्स आहे आणि बेस काय असेल तो बायोलॉजी. आपल्या बिल्डिंगचा जो पाया आहे तो बायोलॉजीने बनवा. तो स्कोर 300 ते 325च्या वर नाही गेला तर आपल्याला जास्त स्कोर करता येणार नाही. बायोलॉजी मला खूप येत आहे आणि मला त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही, मला सहज जमून जाईल अशा प्रकारच्या भ्रमात जाऊ नका. तुमचा बेस बायोलॉजीने स्ट्रॉंग बनवा. 350 वरती स्कोर व्हायला पाहिजे. केमिस्ट्री आणि फिजिक्स, केमिस्ट्रीने संपूर्ण बिल्डिंग बांधा आणि शिखर फिजिक्सने बनवलं पाहिजे. पाया बायोलॉजीचा, संपूर्ण बिल्डिंग केमिस्ट्रीची आणि शिखर आपल्याला फिजिक्सचं बनवायचं. ते शिखराचं टोक आहे ते फिजिक्सने बनलं पाहिजे. भरपूर वेळा आपण फिजिक्समध्ये दिलं आणि स्कोर तिकडे थोडाच वाढला आणि बायोलॉजीमध्ये खूप काही कमी झाला तर आपली बिल्डिंग पूर्ण होणार नाही. हे सर्वात लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन ऑन NCERT. तुमच्या NCERT कडे लक्ष द्या, त्याच्यामध्ये नोट्स काढा. आपण जेवढं उंची आहे तेवढ्या उंचीचे सर्व पेपर्स लिहून आपले वर्षभरात झाले पाहिजे. म्हणजे जे झेरॉक्स पेपर आहे त्याच्यावरती सारखं लिहिता. लिहिल्यानं अभ्यास 3 वेळा होतो. कच्चं लिहा, साध्या भाषेत द्या, अक्षर कसंही येऊ द्या. लिहिल्यानं वेळ जातो असं वाटत असेल तर वाचत असताना थोडं थोडं लिहित गेला तर ते कच्च्या गोष्टी अगदी परत ते बघायला गेलं तर खूपच बेकार अक्षर आले किंवा काहीतरी असं वाटलं पाहिजे. परंतु लिहिल्यामुळे अभ्यास फायनल होईल 100%. आपल्या स्वप्नांच्या प्रती इमानदार राहा. आपल्या स्वप्नांच्या प्रती इमानदार राहा. कोसो दूर ठेवा या दुनियादारीला. कोसो दूर ठेवा या दुनियादारीला. बाकी सर्वांबरोबर गद्दार राहिला तरी चालेल. या दिवसात आपल्या टार्गेटला मात्र प्रामाणिक राहा. बऱ्याच वेळा सर्व काही गोष्टी सांगत असताना यशाचे ब्रह्मास्त्र कोणते असेल तर फिजिक्स आहे. आपल्या जीवनाचा जो पाया आहे किंवा परीक्षेच्या यशाचा जो पाया आहे तो बायोलॉजी आहे आणि यशाचं शिखर हे केमिस्ट्री आहे आणि जीवनाचा ब्रह्मास्त्र किंवा यशाचे ब्रह्मास्त्र काय असेल तर ते फिजिक्स आहे आणि हे ब्रह्मास्त्र कडे दुर्लक्ष करू नका. मला बायोलॉजीमध्ये खूप सारे मार्क्स येतात, फिजिक्समध्ये सुद्धा खूप मार्क येतात, परंतु फिजिक्स मला जमतच नाही. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क येतात पण फिजिक्स मला जमत नाही. तेच तुमच्या यशाचं कमक आहे. तुम्हाला 650च्या वरती स्कोर करायचा असेल तर फिजिक्सला टाळून चालणार नाही. आंब्याच्या झाडाला आंबेच येतात
बोर येत नाही. बोरे येत नाहीत, आंब्याच्या झाडाला आंबेच येतात. आपल्या प्रामाणिक प्रयत्न आणि कॉन्सन्ट्रेशन पूर्वक आणि जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न जर करत गेला तर तुमच्या सुद्धा यशासाठी जे लावलेलं हे झाड आहे त्याला सुंदर आणि गोड यशाची फळे येतील याच्यावर विश्वास ठेवा. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना राहिलेल्या 19 दिवसामधल्या राहिलेल्या वेळेचं 14 ते 16 तासाचं काउंटडाऊन करा. लक्ष ठेवा, एक सेकंद आपल्या परीक्षेच्या जवळ चालले आहात. निश्चित याच्याकडे लक्ष द्या आणि आपल्या जीवनाचं जे काही वेळेचं आहे ते नियोजन करा. अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन करा. मॅक्झिमम 720 ला टार्गेट करा. फार मोठी स्वप्न घेऊन या स्वप्नांच्या आधारावरतीच आपण आपलं मार्गक्रमण असणार आहे. खचून जाऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका. कदाचित चुकलं तर पुन्हा पडायचं, पुन्हा पडण्याची ती उमेद ठेवा. हळूहळू काही जणांनी थोडं काही जणांनी रांगत काही जणांनी चालत काही जणांनी धावत पळत, काही जणांनी विमानाच्या स्पीडनं थोडं तरी पुढे जाऊया असंच मार्टिन लुथरनं म्हटलंय. तर एक मार्ग काटत जावा. आपण आपल्या टार्गेटपर्यंत निश्चित यश कमवाल असाच आशावाद देऊन आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ. आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद.